मैत्रिणींनो, भाचीचं लग्न होतं आणि तुम्हाला माहिती आहे घरचं लग्न असल्यावर आपण कसे तयार होतो. अगदी डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आपण तयार होतो. आणि असंच मी पण माहेरी लग्न आहे म्हणून सगळे बॉक्सेस ऑर्गनाईज केले. म्हणजे मेकअपचं सामान, केसांचे स्विच, त्याच्यानंतर सगळ्या बँगल्स निरनिळ्या कलरच्या, आपलं केसांची फुलं, असं सगळं ऑर्गनाईज केलं आणि गेली मी. आणि मला वाटलं मी आता फटफट तयार होईल, पण झालं काय, मला तब्बल 2 तास लागले. कारण माझे बॉक्स इतके अस्तव्यस्त झाले आणि इतकं ऑर्गनाईज करूनही मला साडी पिना नाही मिळाल्या. मला सेफ्टी पिन कुठे माझी हरवली. माझी टिकली कलरफुल माझी ह्या बॉक्समध्ये आहे का त्या बॉक्समध्ये, म्हणजे असं सगळं अस्तव्यस्त झालं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. सगळ्यांना तयार झालेलं बघून मी खूप घाबरली. निघण्याचं टाईम झालं तरी मी फटाफट तयार झाली, पण खूप मला ते म्हणजे खूप मला त्रास झाला ती तयारी करण्यासाठी. आणि असं खूप भीतीदायक असं मला हे झालं. तर तुमच्या बाबतीतही कदाचित तसं होत असेल. तर त्याच्यामुळे मला त्याच्यानंतर जी भन्नाट आयडिया आली, तर ऑर्गनाईज कसं करायचं आपलं सगळं सामान, तर ते मी तुम्हाला शेअर करते. बघा, आता मी टिकल्या निरनिळ्या प्रकारच्या मी अशा प्लॅस्टिक बॅग्स घेऊन आली स्टीलच्या, आणि मी ह्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या ठेवल्या. म्हणजे ह्याच्यामध्ये मी आपल्या रेड कलरच्या वेगवेगळ्या साडीवरच्या मॅचिंग तुम्ही बघू शकता, अशा खूप साऱ्या मी अशा टिकल्या ह्या ठेवल्या ह्याच्यामध्ये, ज्या हव्यात तसा. त्याच्यानंतर आपण असं, आणि त्याच्यानंतर इकडे मी असं मेकअपचं सामान, ह्याच्यात क्रीम आहे, पावडर आहे, लिपस्टिक, हे सगळं मेकअपचं सामान मी असं ठेवलं. म्हणजे मेकअप झालं, टिकली लावली, बाजूला झालं. त्याच्यानंतर हा स्पंज आहे, ह्याचं पाऊचच आहे स्पंजचं. त्याच्यानंतर ही अशी केसांची फुलं वेगवेगळ्या साडीवर आपल्याला लागतात, म्हणजे हरवण्याची नाही, तर आपण एक काढलं घातलं केसांना ज्या साडीवरचं हवं ते. आणि म्हणजे पुन्हा ठेवलं तरी म्हणजे हरवता पण येत नाही. आणि प्रत्येक गोष्ट आपली आपण लावतो की आपण घेतलं आहे, ह्याच्यातलं घेतलं म्हणजे ही पिशवी बाजूला ठेवा. त्याच्यानंतर आपल्या ह्या कलरफुल बँगल्स, पिंक कलरच्या बँगल्स, पिंक कलरची साडी असेल तर पिंक कलरच्या बँगल्स, आपली येल्लो कलर, ग्रीन कलर सुडा असतो आपला घालायचा, किंवा येल्लो कलरची साडी आहे तर येल्लो कलरच्या बँगल्स. त्याच्यानंतर अशी छोटी मोठी ज्वेलरी साडीवरची मॅचिंग, ती पण मी अशी ह्याच्यामध्ये अशी ठेवून दिली आहे. अशा ज्वेलरीज अशा छोट्या छोट्या मोठ्या. त्याच्यानंतर हे तर म्हणजे फेस पॅड, आपले मेकअपचं काही चुकलं मेकअप तर हे असं सगळं हे तर मला त्याचं हेच मिळाले, पाऊच. आणि दुसरी गोष्ट, ह्या पण बँगल्स आहेत अशा रेड कलरच्या. आणखी ह्या पण बँगल्स आहेत मल्टी कलर्स, सगळ्या कुठल्याही साडीवर मॅचिंग्स अशा मल्टी कलर बघू शकता तुम्ही. अशा पाऊचमध्ये एकदम व्यवस्थित राहतात. त्याच्यानंतर आणखी केसांचं स्प्रे, केसांचं ऑइल, हे सगळं एका पाऊचमध्ये. म्हणजे असे वेगवेगळे पाऊच मी तयार केले. ही ज्वेलरी पण आहे, आपण असे छोटे छोटे पाऊच बनवून ठेवू शकतो. नंतर हे रबर, त्याच्यानंतर मेन म्हणजे आपल्या पिना हे. आणि मी असं ना छोटंसं ह्या ज्या सेफ्टी पिन आहेत ना, त्यांना मी असं छोटं बॉक्स केलं, म्हणजे ह्या हरवणार नाहीत. आपलं काम झालं ह्याच्यामध्ये टाकल्या, पुन्हा ह्याच्यात ठेवल्या, म्हणजे पटकन मिळायला पण इझी. कुठे डेस्टिनेशन वेडिंग असेल, कुठे ट्रॅव्हलिंग करून जायचं असेल तर आपण अशा छोट्या ह्या पिशव्या एका पाऊचमध्ये किंवा एका बॅग्समध्ये पण घेऊन जाऊ शकतो. हे पण मेकअपचं सामान आहे. ह्याच्यात पण मेकअपचं त्याच्यात राहिलं नाही म्हणून थोडं ह्याच्यात ठेवलं.
तर हे पण आहे, म्हणजे तयार व्हायला पण इझी होतं. त्याच्यानंतर ह्या निरनिराळ्या साडीवरच्या नेल पेंट्स, त्या पण तुम्ही बघू शकता. आपले आहे इकडे एक ग्रे कलर आहे, पिंक कलर, रेड कलर, अशा निरनिराळ्या ह्या नेल पेंट्स साडीवर, ग्रे कलरची साडीवरची. त्याच्यानंतर ही आणखी एक ग्रे कलर, पिंक कलर, अशा सगळ्या नेल पेंट्स ज्या 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 साड्या आपल्याकडे अवेलेबल असतील त्या त्या साडीवर आपण नेल पेंट्सही अशा घेऊन जाऊ शकतो या पाऊचमध्ये टाकून. आणि हे कानातली आपली साडीवरची मॅचिंग, त्याला पण मी एक असं बॉक्सच केलं छोटंसं आणि मग त्या अशा कॅरी बॅगमध्ये ठेवून दिलं. म्हणजे असं हरवायला नको काही, त्याचं हे मळसूत्र वगैरे हरवायला नको म्हणून हे छोटंसं बॉक्स असं मी या कॅरी बॅगमध्ये ठेवलं. आणि तुम्हाला माहिती आहे, हे सगळं तब्बल माझं एकाच बॉक्समध्ये आलं. हे सगळं एकाच बॉक्समध्ये हे आलं, हे एका बॉक्समध्ये. आणि मी ते अगोदर मी म्हणाली ना तुम्हाला, हे मी म्हणाली ना तुम्हाला अगोदर, मी ते भाचीच्या लग्नाला इतके सारे बॉक्स घेऊन व्यवस्थित ऑर्गनाईज करून गेली, तरी मला असं म्हणजे खूप हेक्टिक झालं की काय करावं काही नाही असं सुचेना असं. आणि मेकअप पण खूप लेट झालं, असं सगळं झालं. तुमच्या बाबतीतही असं कदाचित होत असेल. तर मी म्हणून अशा छोट्या छोट्या ऑर्गनाईज बॅग्स केल्या. तर ह्या कुठेही प्रवासात तुम्ही घेऊन जायला पण इझी आहेत. सगळ्या अशा पॉकेटमध्ये तुम्ही अशा टाकल्या तर किती इझिली आपण हे सगळ्या वस्तू आपण कुठेही नेऊ शकतो. कुठेही कितीही असू देत, आपण ह्या अशा पाऊचमध्ये म्हणा किंवा एखाद्या पर्समध्ये आपण ह्या घालून नेऊ शकतो. कुठेही डेस्टिनेशन, वेडिंगला, लांबच्या प्रवासाला, कुठेही आपण नेऊ शकतो. तर माझी ही आयडिया कशी वाटली आणि माझी आयडिया तुम्हाला आवडल्यास तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, माझ्या मोटिवेशनसाठी सबस्क्राईब करा. म्हणजे मी अजूनही नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन आयडिया, इझी टू वे, आपला टाईम वाचायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला शेअर करेन. थँक्यू.